कसं आहे ना, की आपण सगळं असं जगतो जणू आपल्याकडे अनलिमिटेड टाईम आहे. पण एक अनकम्फर्टेबल क्वेश्चन विचारू का? की आपल्याला खात्री आहे का, की आपण किती वर्ष जे आहे ते जगणार आहे? कसं आहे ना, की जे आपलं आयुष्य आहे, जी आपली लाईफ आहे ना, ती प्रगील आहे. आणि बेसिकली काय असतं ना, की जे लोकं आहे की त्यांच्या फेलर्समुळे थांबत नाही, ते त्यांच्या इगोमुळे थांबतात. एखाद्याने काही बोललं, की बिझनेसमध्ये काही लॉस झाला, प्रमोशन नाही मिळालं किंवा रिलेशनशिप तुटलं आणि आपण काय करतो, की वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये अडकून बसतो. की जणू काही आयुष्य आपल्याला वेट करत आहे किंवा आपल्या हैसियत आपल्याला पुन्हा वेट करत आहे. पण असं नाही. वी हॅव टू चेक द रियालिटी. ओके ना. की जसं आपण 30 ते 25 वर्षाचे असाल, ठीक आहे. तर कदाचित 40 ते 45 वर्ष आपल्याकडे जे आहे ते प्रोडक्टिव्ह आहे सामे, ठीक आहे ना. म्हणजे त्यामध्ये पण काय काय की 8 ते 9 तास आपली जॉब आहे, 7 ते 8 तास आपली झोप आहे आणि बाकी डिस्ट्रॅक्शन्स पण भरपूर सारे असतात. मग किती वेळ उरला आपल्याकडे ग्रोथसाठी, ठीक आहे. मग काय करायचं आहे? जर तुम्हाला आता वाटत असेल की कोणाला मला काही बोलायचं आहे, जे सांगायचं आहे किंवा सॉरी बोलायचं आहे किंवा एखाद्याचं ॲप्रिशिएशन करायचं आहे, ॲप्रिशिएट करायचं आहे, तर त्याला डिले करू नका. ठीक आहे ना. कारण की तुमच्या इगोपेक्षा ठीक आहे ना, आपला लाईफ जो आहे तो जास्त मोठा आहे. इम्पोर्टंट नंबर गोष्ट म्हणजे 2 रिस्क घ्यायचा असेल तर घ्या. आता रिस्कमध्ये कुठे आहे की रिस्कमध्ये कसं आहे ना, की परफेक्ट टायमिंगची जी आहे ती गरज नसते लाईफमध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला जर करियर स्विच करायचं असेल किंवा एखाद्या साइड इन्कमसाठी जर सोर्स तयार करायचा असेल, नवीन स्किल शिकायची असेल, तर तुम्ही डिले करत बसलात, तर तुमची एनर्जी टोटली चालली जाते. थर्ड की तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टीवर अडकू नका. कोणी जर काही वाईट कमेंट केला किंवा काही कंपॅरिझन केलं, ठीक आहे ना, तर त्याला 5 वर्षांनी काही मीनिंग असणार आहे का? नाही. ठीक आहे ना. म्हणून एक सायकॉलॉजिकल ट्रुथ मी सांगतोय, की लोकं जे आहेत ते अपयशामुळे मरत नाही. ते मीच बरोबर आहे. ठीक आहे ना, या विचारामुळे अडकून मरतात. आणि लाईफ जी आहे ना, ती स्ट्रेट लाईन नसते. ठीक आहे ना. लाईफमध्ये काय होतं ना, की ट्रायल आहे, एरर्स आहे, ठीक आहे ना. नंतर चेंजेस आहे, ग्रोथ्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळं नॉर्मल आहे. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा, की ज्या दिवशी आपला श्वास थांबेल, त्या दिवशी आपला बँक बॅलन्स किती आहे ना, हे हे सोबत येणार नाही. ठीक आहे ना. तर काय येईल? आपल्यासोबत फक्त 2च गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्यासोबत येईल. नंबर 1 आपण केलेले प्रयत्न आणि आपण जपलेली माणसं. ठीक आहे ना. म्हणून आजच तयारी करा आणि कामाला लागा. जय हिंद.